पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 1. प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला, देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याचकडून देवाच्या संदेष्ट्यांच्या द्वारे पवित्र शास्त्रात पूर्वी सांगितलेली होती, ती ही सुवार्ता देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो देहाने एक मनुष्य म्हणून दाविदाच्या वंशात जन्माला आला, याच्याविषयी आहे. पण पवित्रतेच्या आत्म्याच्या द्वारे तो मरणातून पुन्हा जिवंत झाला, त्यामुळे त्याच्या सामर्थ्यासह देवाचा पुत्र असा गणला गेला. त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला कृपा आणि प्रेषितपद मिळाले आहे, अशासाठी की जे यहुदी नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्या नावांकरिता विश्वासाच्या आज्ञा पालनामुळे जो आज्ञाधारकपणा निर्माण होतो तो निर्माण करावा. तुम्हीही त्या यहुदी नसलेल्यांमध्ये आणि देवाकडून येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी बोलाविलेले आहात. ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत, त्या सर्वांना मी लिहित आहे. आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. सुरुवातीलाच तुम्हा सर्वांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगात सगळीकडे जाहीर होत आहे. देव माझा साक्षी आहे, ज्याची सेवा मी आत्म्याने त्याच्या पुत्राची सुवार्ता सांगून करतो. मी तुमची नेहमी आठवण करतो. माझ्या प्रार्थनेत मी नेहमी मागतो, जर देवाची इच्छा असेल तर शेवटी मला तुम्हाला भेटता येणे शक्य व्हावे. मला तुम्हाला भेटण्याची फार इच्छा आहे, यासाठी की काही आध्यात्मिक दानांविषयी तुम्हांबरोबर सहभागी व्हावे आणि तुम्ही बलवान व्हावे. म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करू. माझ्या विश्वासामुळे तुम्हाला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल. बंधूंनो, पुष्कळ वेळा तुम्हाला भेट देण्याची मला इच्छा झाली, यासाठी की जसे मला यहुदी तरांमध्ये मिळाले तसे तुमच्यामध्ये सुद्धा फळ मिळावे. परंतु आतापर्यंत मला तुमच्यापर्यंत येण्यास अडथळे आले, हे तुम्हाला माहीत असावे. मी सर्व लोकांची ग्रीक आणि ग्रीक नसलेले, शहाणे आणि मूर्ख सेवा केली पाहिजे. त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हाला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे. मला स्वार्थेची लाज वाटत नाही, कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वासाठी तारण आहे, प्रथम यहुद्यांकरिता आणि नंतर ग्रीकांसाठी. कारण स्वार्थेमध्ये देवाचे नीतिमत्व ते विश्वासापासून विश्वास असे प्रगट झाले आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान विश्वासाद्वारे वाचेल. लोकांनी केलेल्या प्रत्येक अनीतीच्या कृत्यामुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो. हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरून प्रगट होतात. आणि जर तुम्हाला हे कळत नाही तर याचे तुम्हाला कसले समर्थन करता येणार नाही. कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत. उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतकरणे अंधकारमय झाली. जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, 4 पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांची अदलाबदल केली. यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यास मोकळीक दिली. त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्व काळ धन्यवादित आहे. आमेन. तेव्हा त्याची त्यांना शिक्षा मिळावी म्हणून देवाने नाईलाजाने त्यांना त्यांच्यावर सोडून दिले. त्यांना लाजीरवाण्या वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच पुरुषांनी स्त्रियांबरोबर नैसर्गिक संबंध ठेवणे बाजूला ठेवले व ते एकमेकाविषयी वासनेने पेटून निघाले. पुरुषांनी पुरुषांशी अनुचित कर्म केले आणि आपल्या ह्या निर्लज्ज कृत्यांमुळे त्यांना त्यांच्यामध्ये हे फळ मिळाले. आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले
तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करू नयेत त्या करण्यास मोकळीक दिली. ते सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, भांडणे, कपट, कुबुद्धी यांनी भरलेले असून दुसऱ्याविषयी नेहमी वाईट विचार करतात. ते चहाडखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचा तिटकारा करणारे, उद्धट, बढाया मारणारे, वाईट मार्ग शोधून काढणारे, आई वडिलांची आज्ञा न मानणारे, तसेच मूर्ख, दिलेले वचन मोडणारे, कुटुंबियाबद्दल वात्सल्य नसणारे दुष्ट असे आहेत. देवाच्या नीतिमत्वाचा जो नियम सांगतो की जे लोक असे वागतात ते मनास योग्य आहेत असे जरी त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करतात. इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात. रोमकरास पत्र अध्याय 2. म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायासनासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वतःलाही दोषी ठरवितोस, कारण जो तू न्याय करतोस तो तूही तीच गोष्ट करतोस. आता आपणाला माहीत आहे की जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो आणि देवाचा न्याय योग्य असतो. तुम्ही सुद्धा जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय करता, पण तुम्ही सुद्धा त्याच गोष्टी करता. म्हणून निश्चितपणे तुम्हाला माहीत आहे की देव तुमचा न्याय करील आणि स्वतःची सुटका करून घेणे तुम्हाला शक्य होणार नाही. देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो. तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो. तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हाला समजत नसेल. पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात. तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव तुम्हाला त्याचा क्रोध दर्शविल त्यावेळी तुम्हाला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंत काळचे जीवन देईल. परंतु जे स्वार्थीपणाने सत्यात चालणे नाकारतात व अनितीने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील. जो जे वाईट ते करतो त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दुःखे येतील. म्हणजे पहिल्यांदा यहुद्यांवर व नंतर ग्रीक लोकांवर येतील. परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांती मिळेल. प्रथम यहुद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल. देवाजवळ पक्षपात नाही. जे सर्व नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात ते नियमशास्त्राबाहेर नाश पावतील व जितक्यांनी नियमशास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल. कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करतात ते नीतिमान ठरतील. कारण जेव्हा यहुदी नसलेले विदेशी ज्यांना नियमशास्त्र नाही, मूलतः जरी त्यांना नियमशास्त्र नाही तरीही नियमशास्त्राप्रमाणे करतात, ते स्वतःच नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते त्यांच्या हृदयात नियमशास्त्र लिहिले आहे असे दाखवतात. त्यांची सतसत विवेक बुद्धी सुद्धा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात. जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा माझ्या स्वार्थेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील. परंतु आता तुम्ही जे स्वतःला यहुदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, त्या तुम्हाला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वीकारता. कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हाला शिक्षण मिळाले आहे. तुम्हाला वाटते की ज्यांना योग्य मार्ग माहीत नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात. जे लोक अंधारात पापात आहेत त्यांचा तुम्ही प्रकाश आहात आणि तुमची खात्री झाली आहे की तुम्ही आंधळ्यांचे पुढारी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, मूर्खांचे शिक्षक, बालकांचे गुरु आहात. कारण नियमशास्त्रात तुम्हाला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरूप मिळाले आहे. तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वतःला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करू नये असा उपदेश करता, पण तुम्ही स्वतः चोरी का करता? तुम्ही व्यभिचार करू नये असे म्हणता, ते तुम्ही व्यभिचार का करता? तुम्ही मूर्तीचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता. तुम्ही नियमशास्त्राविषयी बढाई मारता, ते तुम्ही नियमशास्त्र मोडून देवाचा अपमान का करता?
शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे. तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुनतेला मोल आहे, पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर तुमची सुनता न झाल्यासारखी आहे. सुनता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो तर त्याची सुनता न होणे हे सुनता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुनता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो तो ज्या तुम्हाला लिखित नियम व सुनता आहे तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील. कारण जो बाहेरून यहुदी आहे तो खरोखर यहुदी नाही व देहाची बाहितकारी सुनता ही सुनता नव्हे, पण जो अंतकरणाचा यहुदी तो यहुदी आहे. आणि खरी सुनता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतकरणाची केलेली सुनता होय. त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे तर देवाकडून होते. रोमकरास पत्र अध्याय 3. तर मग यहुदी असण्यात फायदा काय किंवा सुनतेपासून फायदा काय? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती. हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते. देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय? खात्रीने नाही. देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत असता तू विजय मिळवशील. जर आपल्या दृष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनितिमान म्हणावे काय? मी हे मानवाप्रमाणे बोलतो, खात्रीने नाही. कारण मग देव जगाचा न्याय कसा करील? परंतु तुम्ही असे म्हणाला की जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल तर मग मी पापी का गणला जातो? आपण का वाईट करू नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल? कारण काही जण आपल्या विरुद्ध वाईट बोलत आहेत आणि त्यांना मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे. तर मग काय आम्ही यहुदी विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही. कारण यहुदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत. शास्त्रात असे लिहिले आहे, पापाशिवाय असा कोणी नाही, एकही नाही. समंजस असा कोणी नाही. कोणीही देवाचा शोध करीत नाही. ते सर्व दूर गेले आहेत आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत. चांगले करणारा कोणी नाही, एकही नाही. लोकांची तोंडे उघड्या कबरांसारखी आहेत. ते आपल्या जिभाने लोकांना फसवितात. ते ज्या गोष्टी बोलतात त्यात सापाचे विष असते. त्यांची तोंडे शापाने आणि कडूपणाने भरली आहेत. त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात. जेथे कुठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात. त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही. आता आपणाला माहित आहे की नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या अधीन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या काम चुकारपणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व दोषी आहेत. नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्वाची कृती नियमशास्त्रा व्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. देवाची नीतिमत्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही. सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरून नीतिमान ठरविले आहे. लोकांच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमान आहे. हे सिद्ध व्हावे. देवाच्या सहनशीलतेमुळे त्याने हे सिद्ध केले की या सध्याच्या काळी तो नीतिमान आहे. यासाठी जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो नीतिमान असावा. मग आमच्या बढाई मारण्याचे प्रयोजन काय? ती वगळण्यात आली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर ज्यामध्ये विश्वास आहे त्याच्या आधारे. कारण आपण असे मानतो की मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्माशिवाय नीतिमान ठरतो. किंवा देव फक्त यहुद्यांचाच आहे काय? तो विदेशी लोकांचा नाही काय? होय, तो विदेशी लोकांचा देखील आहे. ज्या अर्थी देव एकच आहे
त्या अर्थी तो ज्याची सुनता झाली आहे त्याच्या विश्वासाने, आणि ज्यांची सुनता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरविल. तर मग आपण या विश्वासाचा आग्रह धरून नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? खात्रीने नाही. आपण तर नियमशास्त्राला मान्यता देतो. रोमकरास पत्र अध्याय 4. तर मग अब्राहम जो मानवी रीतीने आपला पूर्वज, याच्याविषयी आपण काय म्हणावे? जर अब्राहम आपल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला अभिमान बाळगण्यास जागा आहे, परंतु त्याला देवासमोर अभिमान बाळगणे शक्य नाही. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला. जो कोणी काम करतो त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते. कोणताही मनुष्य कर्मे करून देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरू शकत नाही, म्हणून त्याने देवावरच भरोसा ठेवावा. मग देव त्या मनुष्याचा भरोसा स्वीकारून त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो. दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरविणारा देवच आहे. ज्याला देव कर्मा वाचून नीतिमान ठरवितो त्याच्याविषयी दावीद म्हणतो, ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. धन्य तो पुरुष ज्याच्या पापांचा हिशेब प्रभू करणार नाही. तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुनता झाली आहे आणि ज्यांची सुनता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते. कारण आम्ही म्हणतो अब्राहमाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला. आणि तो कसा गणण्यात आला? तो सुनता झालेला असताना का सुनता झालेली नसताना? सुनता झालेली नसतानाही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुनताही खून मिळाली. यासाठी की जे सुनता झाली नसताही विश्वास ठेवतात त्यांच्याकडे ते नीतिमत्व गणले जावे. त्यांचा तो पिता आहे. आणि तो ज्यांची सुनता झाली आहे त्यांचाही पिता आहे. पण त्यांची सुनता झालेली आहे म्हणून तो त्यांचा पिता झाला नाही, तर आपला पूर्वज अब्राहम याची सुनता होण्यापूर्वी सुद्धा तो जसा विश्वासात जगत होता तसेच जर ते जगले तरच अब्राहम त्यांचा पिता होऊ शकतो. अब्राहम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की ते जगाचे वारस होतील, ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले. लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे, आणि देवाने अब्राहमाला दिलेले अभिवचन व्यर्थ आहे. कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते, आणि जेथे नियमशास्त्र नाही तेथे आज्ञा मोडणेही नाही. म्हणून देवाचे वचन हे विश्वासाचा परिणाम आहे, यासाठी की ते कृपेद्वारे मिळावे. अशा रीतीने ते अभिवचन अब्राहमाच्या सर्व संततीला आहे. फक्त नियमशास्त्रावर अवलंबून राहतात अशांसाठीच नव्हे तर अब्राहमाप्रमाणे विश्वासाने जगणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता केले आहे. अब्राहमाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो, त्या देवासमोर हे खरे आहे. आपल्या अंतःकरणात आशा धरून सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून तुझी संतती ताऱ्यांसारखी अगणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील, असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला. अब्राहम जवळजवळ 100 वर्षांचा, त्यामुळे त्याचे शरीर मृत्यूवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेला सुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहमाने याविषयी विचार केला होता, तरी पण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. त्याने विश्वास ठेवण्याचे कधीच थांबिले नाही. तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला गौरव दिले. त्याची पूर्ण खात्री होती की देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. म्हणूनच त्याला नीतिमान असे गणण्यात आले. ते अभिवचन केवळ अब्राहमासाठीच होते असे नव्हे, तर आपल्यासाठी सुद्धा होते, ज्याने आपल्या प्रभू येशूला मेलेल्यातून उठविले. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले आणि त्याला मरणातून उठवण्यात आले, यासाठी की देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे. रोमकरास पत्र अध्याय 5.
ज्या अर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे, त्या अर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांती मिळाली आहे. आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात त्याच्याद्वारे विश्वासाने आम्ही सुद्धा प्रवेश मिळविला आहे आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. याशिवाय आम्ही संकटातही अभिमान बाळगतो, कारण आम्हास ठाऊक आहे की या संकटांमुळे आम्हाला अधिक धीर येतो आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्न होते आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याकडून अंतःकरणात देवाची प्रीती ओतली आहे. आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. आता नीतिमान मनुष्यासाठी सुद्धा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील, परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की तो आमच्यावर फार प्रेम करतो. तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हाला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही सुद्धा देवाविषयी अभिमान बाळगतो. म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले. नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी पाप जगात आले होते, परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते. परंतु मरणाने आदामाच्या काळापासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाही त्यांच्यावर सुद्धा मरणाने राज्य केले. देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला. आदाम ख्रिस्त जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. पण देवाची मोफत देणगी आदामाच्या पापासारखी नाही, कारण आदामाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले. देवाची कृपा आणि दान एक मानव येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आली व विशेष करून सर्व लोकांकरिता विपुल झाली. आदामाने पाप केल्यानंतर तो दोषी ठरला होता, पण देवाची देणगी वेगळी आहे. देवाची मोफत देणगी पुष्कळ पापानंतर आली आणि त्या देणगीमुळे तिने आपल्या लोकांना देवासमोर नीतिमान केले. एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले, पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे ते अनुभवतात. ते विशेष करून येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील. म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली, तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले. यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल. पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली. अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योग्य राज्य केले, त्याच रीतीने देवाची कृपाही नीतिमत्वाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत काळच्या जीवनासाठी राज्य करील. रोमकरास पत्र अध्याय 6. तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू? तुम्हाला माहित नाही का की ज्या आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यातून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे. कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी जोडले जाऊ. आपणाला हे माहीत आहे की आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला, यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये. कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो. आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की त्याच्याबरोबर जिवंतही राहू. कारण
आम्हास माहीत आहे की ख्रिस्त जो मेलेल्यातून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही, मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही. जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो. त्याच रीतीने तुम्ही स्वतःला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा, यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात, म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करू नये. आणि अनितीची साधने व्हावीत म्हणून तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पापाच्या स्वाधीन करू नका. त्याऐवजी तुम्ही जे मरणातून उठविलेले लोक व जे आता जिवंत आहात ते आपणाला देवाच्या स्वाधीन करा. आपल्या शरीराचे अवयव नीतीची साधने व्हावीत म्हणून देवाच्या स्वाधीन करा. पाप तुम्हावर राज्य करणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात. तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत, म्हणून पाप करावे काय? खात्रीने नाही. तुम्हाला माहीत नाही काय की जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञा पालना करता, एखाद्याच्या स्वाधीन करता, तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात. तुम्ही पापात चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता. पापांमुळे आध्यात्मिक मरण येते, पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हाला नीतिमत्व मिळते. पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, पाप तुम्हाला काबूत ठेवत होते. पण देवाचे उपकार मानूया की ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या गेल्या त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या. तुम्हाला पापांपासून मुक्त केले गेले आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले. तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे व लोकांना समजावे म्हणून मी उदाहरणाचा उपयोग करीत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव अशुद्धतेच्या आणि परिणाम म्हणून गुलाम होण्यासाठी स्वैरतेच्या अधीन केले, त्याच रीतीने आता आपल्या शरीराचे अवयव देवाच्या सेवेला नीतिमत्वाचे गुलाम व्हावे म्हणून अर्पण करा. कारण जेव्हा तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने मोकळे होता आणि त्या वेळेला तुम्हाला काय फळ मिळाले त्या गोष्टीची तुम्हाला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त करून देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हाला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकालचे जीवन आहे. कारण पापाची मजुरी मरण आहे, परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे. रोमकरास पत्र अध्याय 7. बंधूंनो, तुम्हास माहीत नाही काय? कारण नियमशास्त्र माहीत असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे की जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्र त्याच्यावर सत्ता चालविते. कारण लग्न झालेली स्त्री जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते. पण जर तिचा नवरा मेला तर ती पतीविषयीच्या नियमातून मोकळी होते. म्हणून पती जिवंत असताना ती दुसऱ्याची झाली तर तिला व्यभिचारिणी असे म्हणतील. पण जर तिचा पती मरण पावला तर ती लग्नाच्या नियमातून मुक्त होते, आणि जरी ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही. माझ्या बंधूंनो, अशाच प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे तुम्हालाही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे ठार मारण्यात आले, यासाठी की तुम्ही दुसऱ्या पुरुषाचे जो मेलेल्यातून उठविला गेला होता त्याचे व्हावे, यासाठी की देवाच्या सेवेसाठी आमचा वापर व्हावा. कारण जेव्हा आम्ही आमच्या पापी मानवी स्वभावाप्रमाणे जगत होतो तेव्हा पापी वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवामध्ये कार्य करीत होत्या. ज्या नियमशास्त्रामध्ये आम्ही कैदी झालो होतो त्यात आम्ही मेलेलो असल्याने आता आम्ही नियमशास्त्रापासून मुक्त आहोत. तेव्हा आता आम्ही देव आमचा प्रभू याची पवित्र शास्त्राच्या जुनेपणाप्रमाणे नव्हे तर आत्म्याच्या नवेपणाप्रमाणे सेवा करतो. तर मग आता आपण काय म्हणतो? नियमशास्त्र पाप आहे असे आम्ही म्हणावे काय? खात्रीने नाही. कारण नियमशास्त्र वाचून पाप काय आहे हे मला समजले नसते. खरोखर लोभ धरू नको असे नियमशास्त्राने सांगितले नसते तर लोभ म्हणजे काय हे मला माहीत झाले नसते. परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे. एकेकाळी मी नियमशास्त्राशिवाय जगत होतो, परंतु जेव्हा नियमशास्त्र आले तेव्हा पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो.
जी आज्ञा जीवन आणण्यासाठी योजण्यात आली होती तिचा परिणाम माझ्यासाठी मरण असा झाला. कारण पापाने संधी साधली आणि त्या आज्ञेयोगी मला फसविले व तिच्याद्वारे ठार केले. म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहेत. याचा अर्थ असा आहे का की जे उत्तम होते ते माझ्यासाठी मरण होते काय? खात्रीने नाही, परंतु पाप हे पाप म्हणून ओळखले जावे म्हणून त्याने जे उत्तम त्याद्वारे मजमध्ये मरण निर्माण केले, यासाठी की पाप त्या आज्ञेमुळे कमालीचे पापिष्ट व्हावे. कारण आम्हाला माहीत आहे की नियमशास्त्र आत्मिक आणि मी दैहिक मनुष्य आहे. मी गुलाम म्हणून पापात शरणागत राहावे म्हणून विकलेला असा आहे. मी काय करतो हे मला माहीत नाही, कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो त्याच गोष्टी मी करतो आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो. तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो, परंतु खरे तर मी त्या करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसत असलेले पाप त्या गोष्टी करते. होय, मला माहीत आहे की जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही. चांगले करण्याची माझ्या ठाई इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही. त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो. आणि ज्या अर्थी ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही, तर माझ्या ठाई असणारे पाप त्या गोष्टी करते. तर माझ्यामध्ये मला हा नियम आढळतो की माझ्यातील मनुष्याला चांगले करावेसे वाटते, पण वाईट ही एकच गोष्ट माझ्याबरोबर आहे. माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो, परंतु माझ्या अवयवात मला निराळाच नियम कार्य करताना दिसतो. तो माझ्या मनावर अंमल करणाऱ्या नियमाबरोबर लढतो आणि पापाने मजवर लादलेल्या नियमाचा जो माझ्या शरीरात कार्य करतो त्याचा कैदी करतो. मी अत्यंत दुःखी मनुष्य आहे. मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडविल? परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो. तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे, पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे. रोमकरास पत्र अध्याय 8. म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही, कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. नियमशास्त्र समर्थ आहे, पण आपण दुर्बल आहोत, त्यामुळे वाचू शकत नाही. देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला, यासाठी की नीतीच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आत्म्याच्या द्वारे पूर्ण व्हाव्यात. कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. देहाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांती आहे. मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे, कारण ते देवाच्या नियमाच्या अधीन होत नाही व त्याला अधीन होताही येत नाही. कारण जे देह स्वभावाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. देवाचा आत्मा तुम्हामध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. उलट जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे व तुमचा देह पापामुळे मेला आहे, तरी नीतिमत्वामुळे तुमच्या आत्म्यातच जीवन आहे. आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हामध्ये राहतो, त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल. तर मग बंधूंनो, आम्ही कर्जदार आहोत, देहाप्रमाणे जगण्यास देहाची नव्हे. कारण जर तुम्ही तुमच्या पापी देह स्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाची मुले आहेत. पुन्हा भीती वाटू नये म्हणून तुम्हाला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्या योगे आम्ही अब्बा बापा अशी हाक मारतो. तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की आपण देवाची मुले आहोत.
आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. खरोखर आपण त्याच्याबरोबर दुःख भोगतो, यासाठी की त्याच्याबरोबर आपणास गौरवही मिळावे. कारण भविष्य काळात आपल्याला प्रगट करण्यात येणाऱ्या गौरवाच्या तुलनेने सध्याच्या काळातील दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण निर्माण केलेले जग पुत्राच्या प्रगट होण्याच्या काळाची वाट पाहत आहे. निर्माण केलेले जग सर्व स्वाधीन होते, ते इच्छेने नव्हे तर देवाने ते अधीन ठेवले होते. म्हणून या आशेने की निर्माण केलेले जग त्याच्या अशुद्धतेच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे व देवाच्या मुलांचे वैभवी गौरव त्याने उपभोगावे. कारण आपल्याला माहीत आहे की आजपर्यंत निर्माण केलेले संपूर्ण जग कणत वेदना भोगीत आहे. परंतु निर्माण केलेले जगच नव्हे तर आपणास ज्यांना आत्म्याचे प्रथम फळही मिळाले आहे ते आपणही संपूर्ण दत्तकपणासाठी आपल्या शरीराच्या नाशवंत मर्त्य स्वभावापासून मुक्ती व्हावी म्हणून आतल्या आत कणत आहोत. आपण आपल्या मनातील या आशेने तारले गेलो आहोत. परंतु आपण ज्याची आशा धरली ते पाहू शकलो तर ही आशा नसेल, कारण जे पाहतो त्याची आशा कोण धरील. परंतु जर आपण जे पाहत नाही त्याची आशा धरतो तर आपण धीराने त्याची वाट पाहतो. जेव्हा आपण कणतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणास मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी हे आपणास माहीत सुद्धा नसते, परंतु आत्मा स्वतः आपणासाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही अशा कन्याने मध्यस्थी करतो. परंतु जो देव आपली अंतकरणे शोधतो त्याला आत्म्याचा हेतू काय आहे हे माहीत आहे. कारण देवाच्या इच्छेने आत्मा संताच्या वतीने मध्यस्थी करतो. आणि आपणास माहीत आहे की प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. ज्यांना देवाने अगोदरच निवडले होते त्यांना त्याच्या पुत्राच्या सारखे व्हावे म्हणून नेमले होते, यासाठी की देवाचा पुत्र पुष्कळ बंधूंमध्ये ज्येष्ठ व्हावा. देवाने ज्यांना अगोदरच नेमले होते, ज्यांना बोलाविले होते त्यांना नीतिमान केले आणि ज्यांना नीतिमान केले त्यांना गौरव सुद्धा दिले. यावरून आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही परंतु आपणा सर्वासाठी मरण्यासाठी दिले, तो आपणाला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय? देवाच्या निवडलेल्या लोकांवर आरोप कोण ठेवील? देव हाच एक त्यांना निरपराध ठरवितो. दोषी ठरवितो तो कोण? जो मेला आणि याहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे जो उठविला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, जो आपल्या वतीने मध्यस्थी करतो, तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणास कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत, आम्हाला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात. तरी या सर्व गोष्टीमध्ये आम्ही ज्याने आम्हावर प्रीती केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवित आहोत. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी, आत्मे, हल्लीच्या किंवा भविष्य काळात, येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणास देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करू शकणार नाही. रोमकरास पत्र अध्याय 9. मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी साक्ष देतो की मला मोठे दुःख आहे आणि माझ्या अंतकरणात सतत वेदना आहेत. कारण माझे भाऊ वंशाने माझे नातेवाईक यांच्याकरिता शापित व्हावे आणि ख्रिस्तापासून मी वेगळा केलेला असावा अशी मी इच्छा करतो. इस्रायली कोण आहेत? ते देवाचे निवडलेले लोक आहेत. या लोकांकडे देवाचे गौरव आणि देवाने त्यांच्याशी केलेला करार आहे. देवाने त्यांना नियमशास्त्र दिले आणि उपासना करण्याचा योग्य मार्ग दिला आणि देवाने त्यांना त्याचे अभिवचन दिले आहे. त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदा सर्व काळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन. परंतु देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण सर्वजण जे इस्रायलापासून आले आहेत ते खरोखरच इस्रायली आहेत असे नाही. याचा अर्थ असाही नाही की
ते अब्रामापासून आलेले आहेत, म्हणून खरोखरच ती अब्रामाची मुले आहेत. तर देवाने म्हटल्याप्रमाणे इसहाकाच्या वंशातील लोकांना तुझे संतान म्हटले जाईल. म्हणजे देहदृष्ट्या जन्मली ती देवाची मुले आहेत असे नाही, तर वचनाच्या मुलांना संतान म्हटले आहे. नेमलेल्या वेळी मी परत येईन, त्या वेळेला सारेला पुत्र होईल. आणि हे ते वचन आहे. इतकेच नव्हे तर रिबेका सुद्धा एकाकडून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याच्याकडून गरोदर झाली. मुले जन्माला येण्यापूर्वी आणि त्यांनी काही बरे किंवा वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीवरून असणारा देवाचा पूर्वसंकल्प कायम राहावा, म्हणजे कर्मावरून नाही तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवरून घडावे. म्हणून तिला सांगितले होते की वडील धाकट्याची सेवा करेल. पवित्र शास्त्रात लिहिले आहे की मी याकोबावर प्रेम केले आणि एसावाचा द्वेष केला. तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठाई अन्याय नाही आहे काय? खात्रीने नाही, कारण तो मोशेला म्हणाला, ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन, आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन. म्हणून ते इच्छा करणाऱ्यावर किंवा पाळणाऱ्यावर नव्हे तर दयाळू देवावर अवलंबून आहे. कारण पवित्र शास्त्रात देव फारूला म्हणाला, याच हेतूसाठी मी तुला उच्च केले, यासाठी की मी तुझ्यामध्ये आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर गाजविले जावे. म्हणून देव ज्याच्यावर दया करायची त्यास दया करतो आणि ज्यास कठीण करायचे त्यास कठीण करतो. तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, देव जर आमच्या कृती नियंत्रित करतो तर तो अजूनही आमचे दोष का काढतो? शेवटी त्याच्या इच्छेला कोण विरोध करील? होय, हे मानवा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण आहेस? जे घडले आहे ते घडणाऱ्याला तू मला असे का केलेस असे विचारील काय? एका ठराविक गोळ्यापासून एक भांडे गौरवासाठी आणि एक भांडे अपमानासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? परंतु देवाला जरी त्याचा राग आणि सामर्थ्य व्यक्त कराविसे वाटत होते, तरी त्याने जी माणसे नाशासाठी नेमलेली होती त्यांचे मोठ्या धीराने सहन केले नाही काय? जी त्याच्या दयेची पात्रे होणार होती त्यांना त्याने गौरव मिळवण्यासाठी तयार केले. त्यांचे त्याने सहन केले यासाठी की त्यांना त्याच्या दयेची विपुलता कळावी. ज्या आपणाला त्याने फक्त यहुद्यातूनच नव्हे तर विदेशातूनही बोलाविले होते. होशेयाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते, जे माझे लोक नव्हते त्यांना मी माझे लोक म्हणेन, आणि ज्या स्त्रीवर प्रीती केली नव्हती तिला प्रिय म्हणेन. आणि असे होईल की जेथे तुम्ही माझे लोक नाहीत असे म्हटले होते, तेथे त्यांना जिवंत देवाची मुले म्हणण्यात येईल. आणि यशया इस्रायलाविषयी असे ओरडून सांगतो की जरी इस्रायलाविषयी मुलांची संख्या समुद्राच्या वाळू सारखी असली तरी त्यांच्यातील फक्त थोडेच तारण पावतील. कारण पूर्ण करून व आटोपते घेऊन प्रभू पृथ्वीवर आपला शब्द अंमलात आणेल. आणि जसे यशयाने पूर्वी सांगितले होते, जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोम आणि गमोरा सारखे झालो असतो. तर मग आपण काय म्हणावे? आम्ही असे अनुमान काढतो की जे यहुदी तर देवाला अपेक्षित असलेल्या नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना त्यांचे न्यायपण विश्वासाचा परिणाम म्हणून मिळाले. परंतु इस्रायल लोक जे नियमशास्त्राच्या पालनातून मिळणाऱ्या नीतिमत्वाच्या मागे लागले होते त्यांना नियमशास्त्र मिळाले नाही. का नाही? कारण ते नीतिमत्व विश्वासाने नाही तर त्याने केलेल्या कर्मांनी मिळेल असे समजून त्याच्या मागे लागले होते व ते अडखळण्याच्या दगडावर ठेचाळले. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे, पहा, मी सियोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो, परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही. रोमकरास पत्र अध्याय 10. बंधूंनो, इस्रायलाच्या वतीने माझी मनुष्या आणि देवाजवळ प्रार्थना आहे की त्यांचे तारण व्हावे. कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी कळकळ आहे, परंतु ती ज्ञानावर आधारित नाही. देवापासून मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व
स्थापावयास पाहत होते. त्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. कारण ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे, यासाठी की जे विश्वास ठेवतात त्यांना नीतिमत्व मिळावे. नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल. विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की स्वर्गात कोण जाईल, म्हणजे ख्रिस्ताला खाली आणावयास, किंवा खाली अधोलोकात कोण जाईल, म्हणजे ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला. नाही, शास्त्र काय म्हणते, ते वचन तुमच्या जवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंतकरणात आहे. ते वचन हे आहे की जर तू तुझ्या मुखाने येशू प्रभू आहे असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंतकरणात देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा विश्वास धरतोस, तुझे तारण होईल. कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो. शास्त्र सांगते, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही. याचे कारण की यहुदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही, कारण प्रभू हा सर्वांचा प्रभू आहे. जे हाक मारतात त्या सर्वावर दया करण्या इतका तो संपन्न आहे. कारण जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील त्यांचे तारण होईल. परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल. ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल. आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही तर ते कसे ऐकतील. त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल. असे लिहिले आहे की शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत. परंतु सर्वच यहुद्यांनी ती शुभवार्ता स्वीकारली नाही. यशाने म्हटल्याप्रमाणे, प्रभू, आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या त्यावर कोणी विश्वास ठेवला. म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास. आणि जेव्हा कोणी येशूविषयी उपदेश केला, परंतु मी म्हणतो, त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय? होय, त्यांनी ऐकला. आत्मा म्हणतो त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत. परंतु मी म्हणतो, इस्रायल लोकांना कळले नव्हते काय? होय, त्यांना कळले. प्रथम मोशे म्हणतो, खरे तर ज्या लोकांचे राष्ट्र नाही त्यांचा उपयोग करून मी तुम्हाला मत्सरी करीन. विश्वासीन राष्ट्रांचा उपयोग करून मी तुम्हाला राग आणेन. नंतर यशा फार धीट होऊन म्हणतो, जे मला शोधित नव्हते त्यांना मी सापडलो. जे माझी चौकशी करत नसत त्यांना मी प्रगट झालो. परंतु देव इस्रायल लोकाविषयी म्हणतो, ज्या लोकांनी माझी आज्ञा मोडली आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत. रोमकरास पत्र अध्याय 11. तर मग मी म्हणतो, देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय? खात्रीने नाही, कारण मीही इस्रायली आहे, अब्राहामापासूनचा, बन्यामीन वंशातला. देवाला ज्याचे पूर्ण ज्ञान होते त्या इस्रायली लोकांना त्याने सोडून दिले नाही. एलिया संबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हाला ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्रायल लोकांविरुद्ध अशी विनंती करतो की, हे प्रभू, त्यांनी तुझ्या भविष्यवाद्यांना ठार मारले आहे, त्यांनी तुझ्या वेद्या पाडून टाकल्या आहे. तुझ्या संदेष्ट्यापैकी मीच एकटा राहिलो आहे आणि ते माझाही जीव घ्यावयास पाहता. परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? देव म्हणतो, ज्यांनी बालापुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. त्याचप्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत. आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कर्माचा नाही, तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही. तर मग काय? इस्रायल लोक जे मिळवण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही, परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे,
देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा, पाहू न शकणारे डोळे, ऐकू न शकणारे कान दिले, आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे. दावीद म्हणतो, त्यांचे मेज त्या सापळा आणि फास हो, त्यांचे पतन हो, आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित्त मिळो. दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत, आणि त्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली तू सर्व काळ त्यांच्या पाठी वाकीव. म्हणून मी असे म्हणतो, यहुद्यांचा नाश व्हावा म्हणून ते अडखळले नाहीत काय? खात्रीने नाही. त्यांच्या चुकीमुळे विदेशी लोकांना तारण प्राप्त व्हावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ईर्ष्या उत्पन्न व्हावी म्हणून असे झाले. परंतु त्यांनी केलेल्या चुकीचा अर्थ जगास विपुलता आणि आमचा बोध उपदेश न ऐकल्याने त्यांच्या संख्येत झालेला ह्रास, याचा अर्थ यहुदी तरास विपुलता, तर आमचा बोध स्वीकारल्याने त्यांचा समावेश झाल्यास कितीतरी अधिक विपुलता येईल. तर तुम्ही जे यहुदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो, कारण मी यहुदी तरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो या आशेने की माझ्या आडामासातल्यांना ईर्ष्यावान करून त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे. जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला तर देवाकडून स्वीकार, याचा अर्थ मेलेल्यातून जिवंत होणे नाही का? जर प्रथम भाग पवित्र आहे तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्या सुद्धा पवित्र आहेत. परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करून लावले गेलात व जैतुनाच्या पौष्टिक मुळांचे भागीदार झालात. तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्याहून मोठे आहात अशी बढाई मारू नका. लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही तर मूळ तुमचे पोषण करते. आता तुम्ही म्हणाल, होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या. त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या, हे खरे आहे. परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका, तर भीती बाळगा. कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हालाही राखणार नाही. अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता, परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा. जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हाला झाडापासून छाटून टाकले जाईल. आणि इस्रायल त्याच्या अविश्वासात राहिले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल, कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. म्हणून तुम्ही जे निसर्गतः रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात, तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनाच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील. परंतु बंधूंनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्रायली लोकात अंशतः कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे आणि नंतर इस्रायलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल असे लिहिले आहे. मुक्त करणारा सियोनातून येईल, तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व भक्ती दूर करेल. जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करेन तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करेन. जेथपर्यंत स्वार्थेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत, परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो. कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हाला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे, त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तुरुंगात कोंडले आहे, यासाठी की त्याने त्यांच्यावर दया करावी. देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे. पवित्र शास्त्र सांगते, प्रभूचे मन कोणाला माहीत आहे, किंवा त्याचा सल्लागार कोण असेल? प्रथम कोणी काही त्याला दिले का, ह्यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी. कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्याद्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो,
आमेन. रोमकरास पत्र अध्याय 12. म्हणून बंधूंनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका. त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या, यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणाला अधिक श्रेष्ठ मानू नका, तर देवाने सोपून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा. कारण एका शरीरात आपले अनेक अवयव आहेत, तरी सर्व अवयवांचे कार्य एकच नसते. त्याचप्रमाणे आपण पुष्कळ अंग असून ख्रिस्तामध्ये एक शरीर व एकमेकांचे अवयव आहोत. देवाने दाखविलेल्या दयेनुसार आपणास निरनिराळी दाने आहेत. जर कोणाला देवाचा संदेश देण्याचे दान आहे, तर त्याने ते आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने उपयोगात आणावे. जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे. कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे. कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दान धर्म देण्याचे दान असेल त्याने ते सदहेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे. ज्याला दयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी. तुमची प्रीती प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांशी ममतेने वागा. आदराच्या बाबतीत स्वतःपेक्षा इतरांचा बहुमान करा. आस्थेविषयी आळशी होऊ नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाटीने प्रार्थना करा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आदरातिथ्य करण्यात तत्पर असा. जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबरोबर रडा. एकमेकांबरोबर ऐक्याने राहा. गर्व करू नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात राहा. स्वतः शहाणे समजू नका. कोणाची वाईटाबद्दल वाईट अशी फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा. प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका. देवाच्या रागाला वाट द्या असे लिहिले आहे. सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. तुमचा शत्रू भुकेला असल्यास त्यास खावयास द्या. तहानेला असेल तर प्यावयास द्या. कारण असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास कराल. वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटास जिंका. रोमकरास पत्र अध्याय 13. प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्या वाचून अधिकार स्थापित होत नाहीत व जे आहेत ते देवाने नेमलेले आहेत. परिणामी जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो स्वतःला जे देवाने आज्ञापिले आहे त्याला विरोध करतो व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वतःवर न्याय ओढवून घेतील. अधिकारी चांगल्या कृत्यांसाठी नाही तर वाईट कृत्यांसाठी धाक असतात. तुला अधिकाऱ्याची भीती वाटू नये काय? चांगले ते कर, म्हणजे तुझी प्रशंसा होईल. होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे. परंतु वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही. त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे. यासाठी देवाचा राग जो केवळ शिक्षेद्वारे प्रगट होतो त्याच्यामुळे नव्हे तर तुझ्या सत्सत्विक बुद्धीने अधीन राहणे आवश्यक आहे. आणि त्यामुळेच तुम्ही कर देता, कारण ते देवाचे अधिकारी आहेत व हेच काम ते करतात. तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक. ज्यांना कर द्यावायचा त्यांना कर दे. ज्यांना जकात द्यावायची त्यांना जकात दे. ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर. ज्याला मान द्यायचा त्याला मान दे. एकमेकांवर प्रीती
करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका, कारण जो इतरांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पाळले आहे. व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, वाईटाचा लोभ धरू नको. या आज्ञामुळे मी असे म्हणतो, आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या शब्दात सामावलेली आहे. प्रीती शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीती नियमशास्त्राची पूर्णता आहे. आणि तुम्ही हे करा, कारण तुम्हाला ठाऊक आहे की आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे. कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे. रात्र जवळजवळ संपत आली आहे आणि दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करू. दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैंगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको, तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि आपल्या पापी वासनामध्ये गुंतून राहू नका. रोमकरास पत्र अध्याय 14. जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा, पण मतभेदावरून भांडणाच्या हेतूने नव्हे. एखाद्याचा विश्वास असा असतो की तो सर्व गोष्टी खाऊ शकतो, परंतु दुर्बल मनुष्य भाजीच खातो. जो कोणत्याही प्रकारचे अन्न खातो त्याने जो काही विशिष्ट गोष्टी खात नाही त्याला तुच्छ मानू नये, आणि जो काही विशिष्ट गोष्टी खातो त्याने त्याला दोष देऊ नये, कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? त्याच्या मालकाच्या दृष्टीने तो स्थिर राहील किंवा त्याचे पतन झाले असताही स्थिर राहील, कारण त्याला स्थिर करण्यास मालक समर्थ आहे. एखादा मनुष्य एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, परंतु दुसरा मनुष्य प्रत्येक दिवस सारखाच मानतो. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूचा मान राखण्यासाठी पाळतो, आणि जो कोणत्याही प्रकारचे अन्न खातो तो प्रभूचा मान राखण्यासाठी खातो. विशिष्ट प्रकारचे अन्न खात नाही तो प्रभूचा मान ठेवण्यासाठी खात नाही, तो सुद्धा देवाचे आभार मानतो. कारण कोणीही स्वतःसाठी जगत नाही किंवा मरत नाही. जर आपण जगतो तर प्रभूचे लोक म्हणून जगतो, आणि मरतो तर प्रभूचे लोक म्हणून मरतो. म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत. ख्रिस्त मेला आणि जिवंत झाला, यासाठी की त्याने जे आता मेलेले आहेत आणि जे अजूनही जिवंत आहेत त्या दोघांचा प्रभू व्हावे. तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो, किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्वजण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, खात्रीने मी जिवंत आहे. प्रत्येक गुडघा माझ्या समोर टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ देवाचे उपकार मानेल. म्हणून प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. म्हणून आपण एकमेकाचा न्याय करण्याचे थांबवू या. तुम्ही असा निश्चय करावा की तुम्ही आपल्या भावाच्या मार्गात पाप करण्यासाठी मोह किंवा अडखळण ठेवणार नाही. मला माहीत आहे आणि मी जो प्रभू येशूमध्ये आहे त्या माझी खात्री झाली आहे की जो पदार्थ खाण्यास अशुद्ध आहे असे समजतो, त्याशिवाय कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही, त्याच्यासाठी ते अशुद्ध आहे. जर खाण्यामुळे तुझा भाऊ दुःखी झाला आहे तर तू प्रीतीने वागत नाहीस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नाने नाश करू नकोस. म्हणून तुम्हासाठी जे चांगले आहे त्याची निंदा होऊ नये. खाणे पिणे या देवाचे राज्य नाही, परंतु नीतिमत्व, शांती आणि आनंद जो पवित्र आत्म्यात आहे त्यामध्ये आहे. जो कोणी अशा प्रकारे जगून ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला आनंद देणारा आणि सर्व लोकांनी पसंत केलेला असा आहे. तर मग आपण शांतीला आणि एकमेकांच्या वाढीला मदत करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागावे. तुम्ही खाता त्या अन्नामुळे देवाच्या कार्याचा नाश करू नका. सर्व गोष्टी शुद्ध आहेत. असंतोषाने खाणे
मनुष्यासाठी चुकीचे आहे. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, तुझा भाऊ न अडखळेल असे करणे चांगले आहे. तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठाई असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते व त्यामुळे जो स्वतःचा द्वेष करीत नाही तो धन्य. जर तो पुढे जाऊन आपण हे टाळावे असा विश्वास ठेवून खातो तो देवासमोर दोषी ठरतो, कारण त्याची कृती विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे. रोमकरास पत्र अध्याय 15. आपण जे आत्मिकरित्या सशक्त आहोत त्या आपण आपणाला सुखी न करता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याला त्यांच्याकरिता व त्यांची उन्नती व्हावी या हेतूने सुखी करावे. ख्रिस्ताने सुद्धा स्वतःला सुखी केले नाही. या उलट पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे. आता पवित्र शास्त्रात पूर्वी जे लिहिले होते ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले होते, यासाठी की शास्त्रापासून मिळणारे उत्तेजन आणि धीर यांची आपण आशा धरावी म्हणून शिकवितो. आणि देव जो धीराचा आणि उत्तेजनाचा उगम आहे तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे. म्हणजे तुम्ही सर्वजण एकमुखाने देव जो आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे. म्हणून ख्रिस्ताने देवाच्या गौरवासाठी तुम्हाला स्वीकारले, तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या सत्यतेसाठी ख्रिस्त सुन्नती लोकांचा, यहुदी लोकांचा सेवक झाला, यासाठी की पूर्वजांना दिलेली वचने निश्चित व्हावीत. यासाठी की यहुदी तर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील. पवित्र शास्त्रात लिहिले आहे, म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन आणि तुझ्या नावाची स्तुती करीन. आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते, विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा. आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते, अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याची स्तुती करोत. यशया सुद्धा असे म्हणतो, ईशायाचे मूळ प्रगट होईल, ते राष्ट्रांवर राज्य करावयास उत्पन्न होईल. ती राष्ट्रे त्याच्यावर आपला विश्वास ठेवतील. देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे. माझ्या बंधूंनो, मी तुम्हाविषयी निश्चित आहे की तुम्ही चांगुलपणाने, ज्ञानाने पूर्ण भरलेले व एकमेकांस बोध करावयास समर्थ आहात. परंतु तुम्हाला धीटपणे काही गोष्टींची आठवण देण्यासाठी लिहिले आहे. मी हे देवाने दिलेल्या देणगीमुळे असे केले, ते हे की विदेशी लोकांची सेवा करण्यासाठी मी ख्रिस्त येशूचा सेवक व्हावे व देवाच्या सुवार्तेचे याजकपण करावे. अशासाठी परराष्ट्रीय हे देवाला मान्य, पवित्र आत्म्याचे समर्पित असे व्हावे. तर मग मी जो आता ख्रिस्त येशूमध्ये आहे तो देवाशी संबंधित असलेल्या गोष्टीत अभिमान बाळगतो. कारण माझ्या शब्दांनी आणि कृत्यांनी विदेशी लोकांनी आज्ञापालन करावे अशा ज्या गोष्टी ख्रिस्ताने माझ्या करवी घडविल्या नाहीत त्या सांगण्याचे धैर्य मी करणार नाही. अद्भुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी येरुशलेमेपासून इल्लुरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे. जेथे ख्रिस्ताचे नाव सांगितले जात नाही अशा ठिकाणी सुवार्ता सांगण्याची माझी आकांक्षा आहे, यासाठी की मी दुसऱ्याच्या पायावर बांधू नये. परंतु असे लिहिले आहे, ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील आणि ऐकले नाही ते समजतील. या कारणामुळे मला तुमच्याकडे येण्यास पुष्कळ वेळा अडथळा झाला. परंतु ज्या अर्थी मला या प्रांतात एकही ठिकाण राहिले नाही व पुष्कळ वर्षापासून तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा आहे. जेव्हा मी स्पेनला जाईल तेव्हा तुम्हाला भेटण्याचा विचार करीत आहे व तुमच्याविषयी माझे मन
भरल्यावर माझ्या त्या प्रवासात तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे. पण मी यरुशलेमातील संतांच्या सेवेसाठी जात आहे, कारण मासेदोनिया आणि अखिया येथील मंडळांनी यरुशलेमेतील गरीब संत जनांना मदत करण्याचे ठरविले आहे. ते त्यांचे ऋणी आहेत व त्यांनी हे करण्याचे ठरविले आहे, कारण जर यहुदीतरांना इस्रायलाच्या आशीर्वादात भागी मिळाली आहे, तर त्यांनी त्यांच्या ऐहिक गरजा भागवून त्यांची सेवा करावी. मग हे काम संपवून त्याचे फळ सुरक्षितपणे त्यांच्या हाती सोपिल्यावर जेव्हा मी स्पेनला जाण्यासाठी निघेन, तेव्हा मी त्या मार्गाने जात असता तुमच्या शहरातून जाईन. आणि मला माहीत आहे की मी जेव्हा तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या पूर्ण आशीर्वादाने भरलेला असा येईन. बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे आणि आत्म्याकडून जे प्रेम आपल्याकडे येते, त्यामुळे माझ्या वतीने माझ्याबरोबर देवाजवळ आग्रहाने प्रार्थना करण्याची विनंती करतो, यासाठी की यहुदियात जे अविश्वासू आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमेतील मंडळीतील माझी सेवा संतांना मान्य व्हावी. यासाठी की देवाच्या इच्छेने मी तुम्हाकडे आनंदाने यावे आणि तुम्हाबरोबर ताजेतवाने व्हावे. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. रोमकरास पत्र अध्याय 16. किंक्रिया येथील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो की संतांना योग्य अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करावा आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल ती करावी, कारण माझ्यासह ती पुष्कळांना मदत करणारी होती. ख्रिस्तामध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला आणि अक्विला यांना सलाम सांगा. ज्यांनी माझ्यासाठी आपले जीव धोक्यात घातले होते त्यांचे केवळ मीच आभार मानतो असे नाही, तर विदेशात स्थापन झालेल्या मंडळ्याही आभार मानतात. त्याशिवाय त्यांच्या घरी जी मंडळी जमते तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय मित्र अपेनत, जो ख्रिस्तासाठी आशिया खंडातील प्रथम फळ आहे, यालाही सलाम सांगा. मरिया, जिने तुमच्यासाठी फार काम केले, तिला सलाम सांगा. अंद्रोनिक आणि युनिया, माझे नातेवाईक आणि सहबंदिवान, जे प्रेषितामध्ये नामांकित आहेत व ख्रिस्तात माझ्यापूर्वी होते, त्यांना सलाम सांगा. प्रभूमध्ये माझा प्रिय अप्लियात याला सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखू यांना सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस याला सलाम सांगा. अरिस्तबुल याच्या घरातील मंडळी सलाम सांगा. माझा नातेवाईक हिरोदियोन आणि नार्किसास याच्या घरातली मंडळी जी प्रभूमध्ये आहे त्यांना सलाम सांगा. त्रुफैना आणि त्रफिसा, जे प्रभूमध्ये श्रम करणारे आहेत, त्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस, जिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत, तिला सलाम सांगा. प्रभूमध्ये निवडलेला रूफ आणि त्याची आई, जी माझी ही आई आहे, तिला सलाम सांगा. असुंक्रित, प्लगोन, हम्ब्रेस, पत्रबास, हर्मास आणि त्यांच्याबरोबर जे बंधू आहेत त्यांना सलाम सांगा. फिललग, युलिया, निरिय, त्याची बहीण ओलुपा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व संतगण यांना सलाम सांगा. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. बंधुजनो, मी तुम्हास विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा. असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वतःच्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर व खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता. त्यांच्यापासून दूर राहा, कारण सर्व विश्वासणाऱ्यांना तुम्ही किती आज्ञाधारक आहात हे माहीत आहे. म्हणून तुम्हाविषयी मी फार आनंदात आहे. परंतु मला तुम्ही जे चांगले त्याविषयी शहाणे आणि वाईटाविषयी भोळे असावे असे वाटते. शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडविल. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाबरोबर असो. माझा सहकारी तिमथ्य, त्याचप्रमाणे माझे नातेवाईक लुकिय, यासोन व सोसिपतेर हे तुम्हाला सलाम सांगतात.
पौलासाठी हे पत्र लिहून देणारा मी तर तीय तुम्हाला प्रभूमध्ये सलाम सांगतो. माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस तुम्हाला सलाम सांगतो. नगराचा खजिनदार एरास्त आणि आमचा भाऊ क्वर्त तुम्हाला सलाम सांगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. आता देव जो तुमच्या विश्वासात तुम्हाला मी सांगत असलेल्या सुवार्तेप्रमाणे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विदित करण्यास व तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास समर्थ आहे, त्याला व देवाच्या रहस्याच्या प्रगटीकरणाला धरून जे पुष्कळ काळपर्यंत गुप्त ठेवले होते ते प्रगट करणाऱ्या देवाला गौरव असो. परंतु आता आपणाला भविष्यवाद्यांच्या लिखाणाद्वारे दाखवून दिले आहे की हे गुप्त सत्य सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व परराष्ट्रीयांनी विश्वासापासून आज्ञाधारकपणा निर्माण करावा यासाठी माहीत करून दिले आहे. एकच ज्ञानी देव त्याला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुगे गौरव असो. आमेन.